महिला सक्षमीकरणाचं, महिला सबलीकरणाचे एक पाऊल म्हणून खरं तर राज्य सरकारनं एसटी वाहक म्हणून महिलांची नियुक्ती केली। परंतु याच संदर्भातला एक धक्कादायक अहवाल आता समोर आलेला आहे। एसटीच्या वाहक म्हणून ज्या महिला काम करतात त्या महिलांपैकी 62% महिलांचे या कामामुळे गर्भपात होत असल्याचं निष्पन्न झालं। नेमकी काय परिस्थिती आहे, कोणकोणत्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय, बघूया माझाच्या विशेष रिपोर्टमधनं। शीला नाईकवाडी महाराष्ट्र राज्य एसटी संघटनेच्या महिला संघटक आहेत। 8 वर्षांपूर्वी एसटीच्या सेवेत दाखल झाल्या। तेव्हापासून महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काम करतात। त्यांनी संघटनेच्या वतीने 2016 साली 4354 महिला वाहकांची 10 प्रश्नांची प्रश्नावली भरून घेतली। त्यातल्या 410 वाहकांच्या उत्तराचं विश्लेषण केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे। जवळपास 410 महिलांचं आम्ही हे केलं, त्याच्यापैकी 48% महिलांनी आम्हाला असं सांगितलं की त्या सेवेत असताना गरोदर होत्या आणि त्या 48 महिलांपैकी म्हणजे 62% प्रमाण हे याचं आहे, गर्भपाताचं प्रमाण आहे। 410 पैकी 62% म्हणजेच 248 महिला वाहकांचा गर्भपात झालाय। त्यापैकी काही महिलांचं म्हणणं संघटनेने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलंय। गर्भपात होण्याची कारणंही नोंदवण्यात आली आहेत। तुम्ही विचार करा की आपल्या महाराष्ट्रातल्या रस्त्यांचं तुम्हाला स्थिती माहिती आहे, आज आमच्या बसेसची स्थिती माहिती आहे तुम्हाला, आणि मग ह्या खेड्यापाड्यात जेव्हा बसेस चालतात खाचखळग्यातून ह्याच्यातून जातात आणि त्याच्यामध्ये गरोदर महिला वाहक काम करत असताना चालत्या गाडीत तिला प्रवाशांना तिकीट द्यावी लागतात, कधी ब्रेक दाबला जातो, त्यानंतर कधी तर अशा ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे गर्भपात होण्याचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात जास्त आहे। त्याच्यामुळे आमची प्रशासनाला मागणी हीच होती की किमान 2 महिने तुम्ही बैठक काम द्या। राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे एसटी महामंडळातही 6 महिने प्रसूती रजा आहे। प्रसूतीच्या आधी 3 महिने आणि नंतर 3 महिने अशी रजा घेता येते, परंतु जन्मानंतर बाळाला अधिक वेळ देता यावा यासाठी महिला वाहक 7व्या-8व्या महिन्यापर्यंत काम करतात। कामगारांची एकमेव अधिकृत संघटना असलेल्या मंडळींनी ही आकडेवारी दिलेली असली तरी सुद्धा एबीपी माझानं प्रत्येक केसची पडताळणी केलेली नाही। त्यामुळे 62% गर्भपाताचं प्रमाण याविषयी सुद्धा पडताळणी होऊ शकते। परंतु आमच्या प्रतिनिधींनी परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, पुणे, सातारा, अमरावती आणि उस्मानाबाद या ठिकाणी चौकशी केल्यानंतर गर्भपात झालेल्या महिला वाहकांशी आमचं बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलेली कारणं सुद्धा रस्त्यावरचे खड्डे, सततचा प्रवास, प्रवाशांचे धक्के, बसमध्ये अचानक ब्रेक लागणं हीच आहेत। पण त्यांच्या गर्भपातामागं नेमकी वैद्यकीय कारणं काय होती याचा तपशील आमच्याकडे नाही। भाग्यश्री दहिवडकर 2011 साली एसटी महामंडळात रुजू झाल्या। वैद्यकीय कारणांमुळे पहिला गर्भपात 2 वर्षांपूर्वी झाला। दुसरी गर्भधारणा झाली तेव्हा डॉक्टरांनी प्रवास करण्यास सक्त मनाई केली होती, परंतु भाग्यश्री काम करत राहिल्या। दुर्दैवानं 6व्या महिन्यात गर्भपात झाला। असं डॉक्टरचं म्हणणं असं आहे की प्रवासामुळे झाले, तो तसं म्हणजे 6 महिन्याचा गर्भ होता, तो प्रवासामुळे झाला असं डॉक्टरचं मत आहे। नंतर काही दिवस मी एक जागेवर बसून ड्युटी केली, नंतर म्हणजे 10-12 दिवस प्रवास चालू केला असं लाईनवर, त्यावेळेस असा प्रॉब्लेम झाला। डॉक्टरचं म्हणणं आलं की प्रवासामुळे झालं असं। कामगार संघटनेच्या दाव्यावरती एबीपी माझाने प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आदिनाथ राजगुरू यांचंही मत जाणून घेतलंय। प्रवासासंदर्भामध्ये जर आपण बोलायचं झालं तर खराब आणि खडबडीत रस्त्यावरून प्रवास करणं टाळायला पाहिजे। एखाद्या स्त्रीचं जर अगोदर एकदा किंवा दोनदा अबॉर्शन झालेलं असेल तर त्यांनी तरी अजिबातच खराब आणि खडबडीत रस्त्यावरून प्रवास करू नये। त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणंही टाळणं आवश्यक आहे। समजा गर्दीच्या ठिकाणी जर काही वेळेला पोटावर मार लागला किंवा गर्दीमध्ये जर ती स्त्री खाली पडली आणि पोटावर जर मार लागला तर अबॉर्शनचे चान्सेस सुद्धा वाढू शकतात। एसटीत महिला वाहकांची संख्या मोठी आहे, तरीही एसटीने त्यांच्यासाठी कुठल्याच उपाययोजना केल्या नाहीत। कुठेही महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष नाहीत,
गरोदरपणात महिला वाहकांना रिक्त असलेल्या लिपिकांच्या जागेवरही काम करता येऊ शकतं, पण त्यासाठी मंत्री महोदयांनी संवेदनशीलपणे नव्याने विचार करायला हवा. राहुल कुलकर्णींसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, उस्मानाबाद. तर एकीकडे राज्यभरामध्ये मासिक पाळी दरम्यान महिलांना सुट्टी मिळावी यासंदर्भातल्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे अशा घटना समोर आल्या की सरकारनं प्राधान्यक्रमानं याही घटनांकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.